प्रेषितांची कृत्ये 7:22. पहा इथे काय लिहिलंय. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले होते आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. थँक्यू. येस येस येस, परफेक्ट परफेक्ट. नाही, अगदी बरोबर बोललात तुम्ही. खूप छान तुमचं नाही का लाईक बायबल रेफरन्सेस काढले, स्टडी केलेला आहे. मी का हा प्रश्न केला माहिती, कारण बऱ्याचशा लोकांना काय वाटतं माहितीये की मोशे नाही का बोलू शकत नव्हता. तो काय म्हणतो, मी जड ओठांचा आहे, मी बेसुनत ओठांचा आहे, मला बोलता येत नाही. इंग्लिशमध्ये लिहिलंय की ही वॉज अ स्टटरर. तो नाही का म्हणजे तोत्रा बोलणारा, किंवा त्याची भाषा शब्द नाही, त्याला चार चौघात बोलायला लाज वाटत असेल. काही लोकांना असं वाटतं. ओके, सो प्रेज द लॉर्ड. जर आपण प्रेषितांची कृत्येमध्ये पाहिलं, इकडे ज्या वेळेस नाही का वेगवेगळ्या लाईक अब्रामापासून सुरुवात करून ज्यावेळेस सुवार्तेबद्दल सांगितले, आणि ही सुवार्ता कोण सांगतो माहिती, स्टीफन. ओके, स्टीफन पवित्र आत्म्याने भरलेला आहे, त्याला दगडमार करत आहेत आणि त्या लोकांसमोर, पूर्ण यहुदी आणि सगळ्या सदुकी परुषी लोकांसमोर ना स्टीफन लोकांना सुवार्ता सांगतोय. थेट सुरुवातीपासून, अब्रामापासून कशी परमेश्वराने निर्मिती केली, कशा गोष्टी घडल्या, अब्रामाला कसं अभिवचन दिलं, आणि अब्रामाला दिलेलं अभिवचन किंवा जे परमेश्वराने सांगितलं आहे तोच ख्रिस्त कसा आहे हे तो पटवून देतो. जुन्या करारापासून नाही का ख्रिस्तापर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टी सांगतो. आणि त्यावेळेस तिकडे एक वाक्य लिहिण्यात आलंय जे दिलेलं आहे प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि 22वं वचन. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले. ओके, म्हणजे मिसर देश किंवा इजिप्त जो आहे ना, हा साधारण देश नव्हता. इजिप्तमध्ये खूप जास्त ज्ञान, वेगवेगळ्या गोष्टीचं, जर इट वॉज लाईक अ युनिव्हर्सिटी. आपल्याकडे लोक म्हणतात ना की IIT, IIM, IBM, किंवा लोक पहिले म्हणायचे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला शिकून आलाय, किंवा नाही का लंडनच्या युनिव्हर्सिटीला जाऊन शिकून आलाय. सो एका युनिव्हर्सिटीद्वारे किंवा एक नाही का जे महाविद्यालयीन शिक्षण घेतलं जातं त्या नावाद्वारे तिकडचं शिक्षण किती उच्च दर्जाचं आहे हे कळतं. प्रेज द लॉर्ड. मोशेच्या बाबतीत असं होतं की मोशे वाढला आहे फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून फारोच्या राजवाड्यामध्ये, म्हणजे एका इजिप्शियन संस्कृतीमध्ये तो वाढलेला आहे. तर मिसर किंवा इजिप्त देश ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये कसं आहे माहिती, वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं. त्यांना आकाशाचं नॉलेज होतं, ग्रह विद्या, तारे, त्याच्यानंतर खगोलशास्त्रज्ञ, नक्षत्र, राशी पाहणं, किंवा काही छोटे मोठे चमत्कार करणं, वेगवेगळे नाही का, चमत्कारपेक्षा बोलू शकतो आपण मिराकल्स नाही, मॅजिक करणं. ओके, तंत्रविद्या, ज्योतिर्विद्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं. त्यांना नेचर बद्दल नॉलेज होतं, वातावरणाबद्दल नॉलेज होतं, त्यांना ऍग्रिकल्चर बद्दल जास्त शिक्षण होतं. तर सगळं शिक्षण भरपूर होतं तिकडे. ओके, वेगवेगळ्या गोष्टीवर जणू काही PhD केलेली अशा प्रकारचं तिकडे शिक्षण होतं. आणि बायबल सांगतं मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे, सर्व एकच विद्या नाहीये, एकाच प्रकारचं नॉलेज नाही, सर्व विद्यांचं शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मोशे भाषणामध्ये आणि कृतीमध्ये पराक्रमी होता असं बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. कॅन यू इमॅजिन, हा मोशे म्हणतोय परमेश्वराला, मी तर बेसुनत ओठांचा आहे, मी जड ओठांचा आहे, मला बोलता येणार नाही, मी फारो समोर काय तोंड उघडणार, काय सांगणार. हा बोलतोय, मोशे सांगतोय. पण त्याच्याबद्दल सांगितलंय की तो भाषण करण्यात, भाषण करणं, बोलणं, वक्तृत्व, ओके, ओरल गोष्टींमध्ये, ओरॅकल मध्ये किंवा कृतीमध्ये जे बोलतोय, किंवा कुठली गोष्ट करून आणायची, घडवून आणायची, तो इन हिज ऍक्शन्स ऑल्सो तो पराक्रमी होता असं दिलंय. भाषणात पराक्रमी. पराक्रमी म्हणजे नाही का काहीतरी अलौकिक अशी कामगिरी करणं, कुठलं तरी मोठं काम करणं, पराक्रम करणं. मोशे बद्दल म्हटलंय की मोशे भाषणात आणि कृतीत पराक्रमी होता. जो बोलण्यामध्ये इतका हुशार आहे, इतकं छान प्रकारे भाषण देऊ शकतो, इतक्या चांगल्या प्रकारे स्वतःचा मुद्दा पटवून देऊ शकतो, जो पूर्ण एक राजाच्या सारखा नाही का, एक होणारा राजा, आगामी राजा म्हणून शिक्षण मिळवलंय. आणि राजवाड्यामध्ये लहान मुलांना सगळ्या गोष्टीचं शिक्षण दिलं जातं. कशासाठी, की पुढे जाऊन ही व्यक्ती आपला राजा बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. महाराजाच्या पदावर बसणार आहे. सो त्यांना टिपिकली सगळ्या गोष्टीचं शिक्षण दिलं जातं. त्यांना जे शिक्षण दिलं जातं ते पुढचा एक आगामी भविष्यातील राजा होण्याच्या दृष्टीने दिलं जातं. मोशेच्या बाबतीत तसंच होतं. त्याला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचं नॉलेज होतं आणि बोलण्यात हुशार होता. जो बोलण्यात हुशार आहे
तो परमेश्वराला असं का बोलतोय? मग मोशे काही खोटा बोलला का? परमेश्वराशी लबाडी करत होता का? काहीतरी कारण देत होता का? नाही. सो मला पाहिजे होतं की तुमच्या मनातून ही गोष्ट निघून जावी की मोशे नाही का बोलू शकत नव्हता, असं तसं नाही. मोशे बोलण्यात हुशार होता. प्रेज द लॉर्ड. त्याला बोलता येत होतं. वेल एज्युकेटेड होता तो. हायली एज्युकेटेड होता. वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. कृती, वेगवेगळे टॅलेंट त्याच्यामध्ये होते. जसं आपल्याला माहिती आहे, आपण नाही का आपल्याकडे महाराष्ट्राचा एवढा मोठा इतिहास, एवढा वारसा लाभलेल्या भूमीमध्ये आपण आहोत, की जिथे राजे महाराजे होऊन गेले आहेत. आपण पुण्यामध्ये जी लोक आहेत त्यांना माहितीये पुण्याचा इतिहास काय. सो इकडे ना लोकांना विशेष प्रकारचं शिकवण मिळायची, विशेष शिक्षण दिलं जायचं. सो पुण्यात जर तुम्ही पाहाल तर पेशवे किंवा नाही का महाराष्ट्रातील वेगवेगळे सरदार इकडे होऊन गेले. प्रेज द लॉर्ड. ते लढण्यामध्ये निपुण होते, तलवारबाजीमध्ये, घोडेस्वारीमध्ये, ते गड सर करण्यामध्ये, डोंगर चढण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारे शत्रूवर हल्ला करण्यासाठी खूप खूप जास्त ना पारंगत असे होते. सो लहानपणापासून हे शिक्षण त्यांना मिळालेलं होतं. तो मोशे सुद्धा लहानपणापासून फारोच्या राजवाड्यामध्ये, फारोच्या कन्येचा मुलगा म्हणजे त्या राज्यातील नाही का एक होणारा आगामी राजपुत्र किंवा राजा म्हणून वाढला होता. सगळं नॉलेज, सगळं शिकवण मिळाली होती. त्याला माहिती लोकांशी कसं बोलायचं. साधारण कॉमन लोकांसोबत तो फिरायचा नाही. लाईक राजेशाही लोकांसोबत, मोठमोठ्या लोकांसोबत तो लहानाचा मोठा झालाय. वेगवेगळ्या देशातल्या राजांसोबत संबंध असायचे फारूचे, त्यांच्यासोबत तो वाढलाय. त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सो अशा हाय स्टँडर्ड मधून, हाय क्लास सोसायटी मधून, उच्च राजाच्या परिवार, शाही परिवारामध्ये शिक्षण घेऊन त्या सगळ्या चालीरीतीमध्ये उठणं, बसणं, चालणं, लढणं, सगळ्या गोष्टीमध्ये मोशे वाढलेला होता. मोशे हा फक्त साधारण, नम्र, गरीब, पळकुटा आणि देवाला नाही म्हणणारा असा व्यक्ती नाहीये. मोशेची ती आयडेंटिटी जी तू आपल्याला वाटते ना, आपण ज्यावेळेस वाचतो ती नाहीये. प्रेज द लॉर्ड. हा तो इतका नम्र झाला की परमेश्वर म्हणतो त्याच्यासारखा नम्र संपूर्ण पृथ्वीवर कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. तो अतिशय नम्र बनला. 40 वर्ष लागली ह्या मोशेला नम्र बनायला. तुम्हाला माहितीये एक इन्सिडेंट आहे की ज्या वेळेस मोशे एक दिवस आपल्या बांधवांची भेट घ्यावी म्हणून नाही का फिरायला जातो. आता तो मोठा झालाय आणि तो बघतो की तिकडे एक मिस्री, एक मिस्री किंवा एक इजिप्शियन पुरुष जो आहे ना, तो काय करतोय, एका इब्री म्हणजे एक मिस्री पुरुष एका इस्रायली पुरुषाशी भांडणं करतोय, मारतोय त्याला. आणि मोशेला हे सहन होत नाही. म्हणतो अरे माझ्या लोकांना इस्रायलच्या लोकांना हा मारतोय, इब्री माणसाला मारतोय. तर मोशे नाही का तिकडे नाही का मध्ये पडतो आणि असं होतं की त्यातल्यापैकी जो मिस्री आहे किंवा जो इजिप्शियन आहे तो खून होतो, तो मरण पावतो. आणि हे झाल्यानंतर नाही का मोशे तर नाही का त्यातून पळ काढतो. त्याला काय असं वाटतं कोणालाच ही गोष्ट कळली नाही. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा तो बाहेर भटकत असतो त्यावेळेस पाहतो की आता एक यहुदी किंवा एक इब्री दुसऱ्या इब्रीशी भांडत आहे. आणि मोशे जातो समंजसपणाने म्हणतो तुम्ही भाऊबंद आहात, तुम्ही इस्रायली आहात, आता तुम्ही दोघं इब्री असताना एकमेकांशी भांडता कशाला. पहा कोण बोलतोय, मोशे जो राजा होणार आहे किंवा ज्या राजघराण्यामध्ये तो आहे तिकडून तो बोलतोय. ओके, त्या अथॉरिटी मधून बोलतोय. आणि ते दोघं जे भांडत असतात, दोघं यहुदी किंवा इब्री आहेत, त्याच्यापैकी नाही का एक जण मोशेला म्हणतो तू आमच्यामध्ये का पडतोस, तुला आमच्यावर नाही का पुढारी किंवा नेता म्हणून कोणी नेमला आहे. काल जसं तू त्या मिस्राचा नाही का खून केला तसं तू आम्हालाही मारणार आहे का. हे ऐकता क्षणी मोशे का पळून जातो, विचार केलाय तुम्ही. कारण मोशेला लहानपणापासून इजिप्तच्या वेगवेगळ्या विद्यांचं शिक्षण मिळालं. त्याला इजिप्तचं किंवा मिसर देशाचं कॉन्स्टिट्यूशन माहितीये. तिकडे चूक केली, चोरी केली, खून केला, काही झालं तर शिक्षा काय हे त्याला माहिती आहे. आणि मोशेला माहित झालंय की ही गोष्ट तर फुटलीये की मी एका मिस्री पुरुषाचा खून केला आहे. ही गोष्ट फारोला समजणार, फारो मला जिवंत सोडणार नाही. कारण इजिप्तच्या देशाचे कायदे कानून सुद्धा मोशेला सगळे माहित होते. सो त्याला माहित झालं होतं आता काय फारो मला जिवंत सोडणार नाही. सो त्याला कळलं त्याच्यासोबत काय घडणार आहे. आणि बायबल सांगते ही गोष्ट फारोच्या कानावर पोचली. प्रेज द लॉर्ड. फारोला कळलं मोशेने असं केलं आहे. आणि मोशे तिकडून पळून गेला. कुठे, पळत 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 तो देश सोडला, मिसर देश सोडला आणि तो मिद्यानांच्या देशामध्ये जाऊन पोहोचला. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तो मिद्यानी ठिकाणामध्ये गेला, तिकडच्या लोकांना जाऊन भेटला, त्यावेळेस काय होतं माहितीये, तिकडे नाही का
एक स्त्री भेटते, तिच्या उंटांना तो पाणी काढून देतो, तिचं नाव असतं सिप्पोरा. मग ती सिप्पोरा आपल्या घरी जाते, तिचा बाप म्हणतो एवढ्या लवकर कशी तू आज आलीस, उंटांना पाणी पाजायला तिकडे पाणवठ्यावर नेऊन वेळ लागतो. ती म्हणते हा पण मला एक पुरुष भेटला, त्याने नाही का पाणी काढून दिलं आणि मी पटापट पाजलं. मग तो म्हणतो, तिचा बाप जो आहे सिप्पोराचा, तो म्हणतो मिद्यानी याजक आहे, मिद्यानातल्या लोकांचा तो याजक आहे किंवा पृष्ठ. ओके, तो काय म्हणतो माहिती का, अरे अशा भल्या माणसाला तू तिकडे का सोडून आली, जा त्याला आपल्या घरी घेऊन ये, त्याने तुला मदत केली आहे. अशा प्रकारे मोशे इथ्रो, ओके, इथ्रोच्या घरी येतो आणि मग तिकडे आल्यानंतर नाही का तिकडे राहायला लागतो आणि इथ्रो त्याला आपली मुलगी सिप्पोरा ही बायको करून देतो. सो मोशेचं लग्न झालंय, त्याला 2 मुलं झाली आहेत. आता मोशे नाही का मिसर देशामध्ये आपल्या सासऱ्याचे नाही का मेंढर राखतो. एक राजघराण्याचं शिक्षण घेतलेला उच्च शिक्षित व्यक्ती आता एक मेंढपाळ बनलाय, तो पण नाही का मिद्यानांच्या देशामध्ये, आणि ते पण सासऱ्याकडे राहतोय. सासऱ्या त्या आपल्या पत्नीला घेऊन, आपल्या मुलांना घेऊन, आणि आपलं मेंढपाळ करायचं नाही का, ते त्याची मेंढर चारायचं काम तो करतोय. आणि हा मोशे या सगळ्या गोष्टी सोडून इतका नम्र बनतो, तो 40 वर्ष त्याच्यातून ते राजघराणं, मी कोण आहे, तिकडचं शिकवण, सगळ्या नॉलेज, या सगळ्या गोष्टींपासून त्याला विभक्त होऊन 40 वर्ष होतात. तो कोण होता, कुठे तो वाढला ते विसरून आज कुठे आहे या स्टेजला यायला मोशेला एक आगामी फारो नाही, तर मोशे एक नम्र सेवक म्हणून बनायला 40 वर्ष लागली. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या 40 वर्षात काय झालं माहितीये का, मोशे कम्प्लिटली नम्र झाला. जो भाषणामध्ये हुशार आहे, कृतीमध्ये पराक्रमी आहे, तो मोशे शांत राहतोय, गरज असेल तर बोलतोय, वाद घालत नाही, काहीच करत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मोशे हा साधारण व्यक्ती नव्हता. ज्या 40 वर्षाच्या प्रोसेस मधून तो गेला, जी प्रक्रिया त्याच्यावर झाली, ज्या प्रकारे तो तुटला गेला, त्याने ते सगळं स्वीकारलं. परमेश्वराने त्याला ज्या फेज मधून नेलं ना, त्या सगळ्या फेज मध्ये ना मोशे नम्र राहिला. प्रेज द लॉर्ड. तर आता मोशेला माहितीये ना मिसर देशाची शिक्षा काय, तुम्हाला माहितीये. अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही वाचली असेल पण कधी विचार केला नसेल. तुम्हाला माहितीये मोशे आहे ना 40 वर्ष झाली, ओके, मिद्यानाच्या देशात राहिले. परमेश्वर त्याला नाही का त्या जळणाऱ्या झाडीद्वारे दर्शन देतो आणि म्हणतो की जा माझ्या लोकांकडे, जा मिसर देशात जा, सांग की देवासाठी यज्ञ करायचंय, मी माझ्या बलबाहूने भुज प्रतापाने इस्रायलाला बाहेर काढेल, हे करेल, ते करेल, ते करेल. मोशे म्हणतो मला नको सांगू परमेश्वर, दुसऱ्या कोणाला पाठव, हे करणारा मी कोण आहे, माझं का फारो ऐकेल. कारण फारोचा स्वभाव, फारो कसा आहे हे मोशेला माहितीये. तो म्हणतो फारोला मी काय सांगू, कोणी पाठवलंय. फारो मला पहिला विचारेल तू कोण आहे, तुला कोणी सांगितलं इकडे यायला, तू कोणाच्या नावाने आला, कोणता देव बी मला माहित नाही. फारो असं म्हणे. सो मोझेस वॉज नोईंग एव्हरीथिंग. त्याला इजिप्तचे, मिसर देशाचे नियम, कायदे, कानून सगळे माहितीये, म्हणून तो इकडे परमेश्वराला प्रश्न करतो. तुम्हाला माहितीये जोपर्यंत मोशेने खून केलेला असताना जो फारो होता, तो मरेपर्यंत मोशे तिकडे जातच नाही. बायबल सांगतं. नंतर तो जो फारो होता, ज्याच्या काळामध्ये मोशेने खून केला होता, ज्याला मोशे ओळखत होता, तो मरण पावला आणि एक दुसरा फारो त्या ठिकाणी आला. दुसरा फारो आल्यानंतर मोशे तिकडे परत जातो. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तो पहिला फारो होता, त्याला माहितीये की मोशेने कोणता खून केलाय, काय, तो तिकडे जात नाही. आता दुसरा फारो आलाय, त्याला माहित नाही मोशेने काय केलंय, मोशे इकडे होता, काय होता, कसं, त्या गोष्टीचा विसर पडलाय. 40 वर्षामध्ये एक दुसरा फारो आलाय, म्हणजे दुसरा राजा आलाय. प्रेज द लॉर्ड. सो असा हा मोशे आहे, जो परमेश्वरासमोर कधी वाद घालत नाही, काही. तुम्हाला माहितीये मोशेला बोलता येत नाही, तुम्हाला असं वाटतं का. तुम्हाला एक वेळ आठवते ज्यावेळेस परमेश्वर इतका रागवलेला असतो, सतत हे कुरकुर कुरकुर करतात, आम्हाला इकडे का आणलं, मिसर देशामध्ये कबरा नव्हता का, आम्हाला इकडे रानामध्ये मरायसाठी आणलं, मिसर देशात आम्हाला नाही का मटण खायला मिळायचं, इकडे आम्हाला मान्ना खाऊन कंटाळा आलाय, आम्ही नाही का असं झालोय. एक वेळ येते की त्यांना पाणी मिळत नाही तर मोशेकडे कुरकुर करतात. दुसऱ्यांदा असं घडतं की पाणी भेटतं पण कडू असतं. सगळे लोक नाही का मोशेला लिटरली मारायला उठतात, म्हणतात तू रानात आम्हाला मारायला आणले का, हे कडू पाणी पिऊन आमचा जीव जायला पाहिजे का, तुझ्यामुळे आम्ही इकडे आलो, तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे तसं झालं. लिटरली बायबल सांगतं की ते इस्रायली लोक नाही का मोशेला नाही का मारायसाठी सरसावले. परमेश्वर काय करतो माहिती, परमेश्वर म्हणतो मोशे आणि अहरोन तुम्ही बाजूला व्हा. त्या गर्दीपासून परमेश्वर त्या इस्रायल लोकांपासून त्यांना बाहेर करतो, बाजूला करतो, म्हणतो तुम्ही बाजूला व्हा. आत्ताच्या आता या सगळ्या राष्ट्राचा, सगळ्या लोकांचा, हे ना का इस्रायली हे लोक ताठ मानेचे कुरकुर करणाऱ्या लोकांचा मी नाश करतो. मोशे काय करतो माहिती, ज्याला बोलता येत नाही, जो जड ओठाचा आहे,
तो असं परमेश्वरासमोर जातो आणि म्हणतो, परमेश्वर हे असं कसं तू करतोय? ज्या लोकांना तू एवढे मोठे चमत्कार करून ज्या फारोच्या नाकासमोरून तू नाही का ह्यांना बाहेर काढून आणलंस, त्याच लोकांबद्दल आज तू नाही का त्यांचा नाश करणार. तर येणाऱ्या पिढ्यांनी, आजूबाजूच्या देशातल्या लोकांनी काय म्हणावं, यांच्या देवाने ह्यांना मिसर देशातून बाहेर काढलं आणि रानामध्ये मारून टाकलं. यांचा देव परमेश्वर यांना नाही का प्रॉमिस केलेल्या देशामध्ये घेऊन जाऊ शकला नाही. देवा तुझ्या नावाला कोणी असं का बोलावं? आणि मोशे काय म्हणतो, एक वेळ येते, मोशे परमेश्वराला म्हणतो, परमेश्वर जर तू आमच्या सोबत पुढे येणार नाही, हा परमेश्वराशी बोलतोय, ह्याला बोलता येत नाही वगैरे असं काही नाहीये, पण तो इतका नम्र झालाय की तो वाद घालत नाही. पण जेव्हा मुख उघडतो तेव्हा नाही का अशा प्रकारे बोलतो की परमेश्वरचं नाही का पूर्ण मनच तो वळवून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हा मोशे एक टाइम येतो जेव्हा परमेश्वराला म्हणतो, परमेश्वर जर इथून पुढे तू आमच्या सोबत येणार नाही तर आम्ही पुढे जाणार नाही. आमच्या सोबत तू आलास तरच आम्ही पुढे जाणार. प्रेज द लॉर्ड. एव्हरी डेअरिंग करतो तो परमेश्वराला बोलायला की परमेश्वर तू आला तर आम्ही जाणार नाही तर आम्ही नाही जात. एक वेळ येते जेव्हा मोशे परमेश्वराला काय म्हणतो माहितीये का, परमेश्वर तू जर ह्यांच्यावर रागवणार असेल, तू जर ह्यांचा नाश करणार असेल तर माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाक, मला मारून टाक, पण तू ह्यांच्या बाबतीत असं करू नको. हा जो म्हणतो की मी बोलू शकत नाही, मी जड ओठांचा आहे, मी बेसुनत ओठांचा आहे, तो परमेश्वरासमोर त्या ताठमानेच्या लोकांसाठी, त्या वाईट वागणाऱ्या लोकांसाठी, त्या कुरकुर करणाऱ्या लोकांसाठी मध्यस्थी करतो. असं परमेश्वराचे जणू काय पाय धरून ठेवतो. नाही परमेश्वर, तू त्यांचा नाश नाही करणार, तू असं नाही करणार, तुला तसं करायचंय, माझं नाव खोडून टाक, मला पहिलं मारून टाक. प्रेज द लॉर्ड. सो मोशे बोलण्यात, कृतीत पराक्रमी आणि भाषणात सुद्धा हुशार होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो मोशेबद्दल खरी ओळख पटवून घ्या. साधारण नव्हता तो. राजघराण्याचं शिक्षण घेतलेला एक मेंढपाळ म्हणून किंवा एक साधारण मनुष्य म्हणून सासऱ्याच्या घरात राहणारा आणि परमेश्वराने केलेल्या पाचारणामध्ये नाही मला जमणार नाही, दुसऱ्यांना बोल, तो त्याचा नाही का अहंकार, त्याचा गर्व नव्हता, ती त्याची नम्रता होती. अशा प्रकारे हा वाढला होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हे आपण पाहिलं मोशेबद्दल. ओके. सो खूप हुशार होता, खूप चांगला होता, खूप नम्र बनला, तितकाच नाही का मध्यस्थी करणारा बनला, वचनाला धरून चालणारा बनला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काल अजून एक गोष्ट सांगितली होती की मोशेने ज्यावेळेस नोहाच्या वेळेस तारू बनवलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला बायबलमध्ये 2 ठिकाणी नाही का तारूचा रेफरन्स दिला होता. कोणाला आठवतंय कोणता? 2 वेळा तारू बांधण्यात आला आहे. एनीबडी? योकेबेदनी येस 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 मोशेच्या येस. जन्माच्या वेळेस बरोबर 3 महिन्याने बरोबर. मोशे जन्मला, Actual. तेव्हा 3 महिन्यानंतर त्याच्या आईने पेटारा केला. ओके बरोबर. सो मी ही गोष्ट तुम्हाला का सांगते, कारण मराठी बायबलमध्ये लिहिलं आहे तारू. ओके. इंग्लिश बायबलमध्ये लिहिले आर्क. ऍक्च्युली मोशेने जी बनवली, ज्यावेळेस आपण पाहतो ती नाही का आकृती किंवा आपण नाही का अॅनिमेशन सिरीज वगैरे पाहतो, आपल्याला मोठी बोट किंवा एक शिप दिसतं, परंतु बोट किंवा शिप किंवा जहाज किंवा होडी यासाठी जो नाही का इब्री भाषेत शब्द आहे तो इकडे वापरलाच नाहीये. प्रेज द लॉर्ड. टिपिकल जो जहाजासाठी बोटसाठी जो शब्द आहे तो वापरलेला नाहीये. म्हणून नाही का सेम शब्द वापरला आहे. नोहाने ज्यावेळेस तारू बांधलं होतं त्यावेळेस तो जो शब्द वापरलाय तो आहे तेव्हा. ओके. TEVAH. तेव्हा. तेव्हा या शब्दाचा अर्थ होतो की तारू, जे परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं ते बांधलेलं तारू. ओके. आणि हा सेम शब्द आता मराठी बायबलमध्ये काय दिलंय, त्यावेळेस 3 महिने मोशेच्या आईने काय केलं, त्या लेवी स्त्रीने योकेबेदने बाळाला लपवून ठेवलं. 3 महिन्यानंतर लपवता येईना, तिने पाहिलं बालक सुंदर आहे, तिने काय केलं, लव्हाळ्याचा एक पेटारा किंवा एक बॉक्स तयार केला, त्याला आतून बाहेर राळ चोपटली आणि कम्प्लिटली कव्हर केलं. त्या बाळाला 3 महिन्याच्या बेबी मोजेसला त्या पेटाऱ्यामध्ये ठेवलं. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे, मला ऍक्च्युली पुढे जायचंय, शिकवायचंय, पण लेट मी क्लिअर दिस. ओके. ज्या वेळेस तारू बनवलं होतं, कोणाला आठवतंय तारू कसं आहे, किती मजले होते तारूला, किती खिडक्या होत्या, किती दरवाजे होते? कॅन एनीबडी टेल मी? प्रेज द लॉर्ड. ओपन युअर बायबल, ओपन युअर बायबल. ओके. उत्पत्तीचा 6वा अध्याय काढा.
6:13 पासून जर पुढे तुम्ही पाहिलं तिकडे दिलंय की नोहा तारू बांधतो. ओके, त्याबद्दल दिलेलं आहे. आता इकडे काय दिलंय माहितीये का, पहा. गोफेर लाकडाचं तारू बनवायला सांगितलं. मग असं दिलंय की उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वर पासून एक हात खाली असेल. म्हणजे सगळ्यात वर समजा बोट बनवली आहे, अशी बोट बनवली आहे आणि वरचा जो मजला आहे तिकडे ना एकच खिडकी असणार आहे वरच्या टोकाला. ओके, एकच खिडकी असणार आहे. तिचा माथा वर पासून एक हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा दुसरा तिसरा असे मजले कर. म्हणजे 3 मजल्याची ते जहाज होती किंवा बोट होती बोलू शकता, खालचा मधला आणि दुसरा. ओके, 3 फ्लोर्स केले होते किंवा 2 मजले आणि एक ग्राउंड फ्लोर असं केलं आपण बोलू शकतो. वर एक खिडकी बनवली आणि एक दार बनवलंय, एकच दार बनवलंय. युजली आपण होडी पाहतो, बेस असतो वरून ओपन असते. बोट तुम्ही पाहता, बोट कशी असते माहिती, वरचा भाग मोकळा असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे रूम्स वेगवेगळ्या गोष्टी असतात, परंतु एक डेक असतो किंवा एक मोकळी जागा असते जिथे नाही का फिरू शकतो. पण मोशेने जे तारू नोहाने जे तारू बनवलं होतं, परमेश्वराने जे सांगितलं, इट वॉज एनक्लोज्ड, पूर्णपणे बंद होतं. तुम्ही अॅनिमेशन मध्ये पाहिलंय का की कसे सगळे प्राणी येतात, किंवा नाही का तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल आधीचा क्रिएशन बद्दलचा, त्याच्यामध्ये दिलेला आहे पहा. किंवा अजून जर तुम्ही कुठे पाहिलं असेल तर सगळे प्राणी येतात. एक दरवाजा खालच्या बाजूला दाखवलाय, जे नाही का तारू बनवलाय किंवा आर्क बनवलाय, तो दरवाजा परमेश्वर बंद करतो, नोहा बंद करत नाही. याचा अर्थ परमेश्वराने बंद केलाय तर नोहा खोलू पण शकत नाही. ज्याने बंद केलाय तोच उघडणार. प्रेज द लॉर्ड. सो आता दरवाजा बंद केलाय, वरून खालपर्यंत पूर्ण पॅक असं आहे. ओके, इट इज कम्प्लिटली एनक्लोज्ड, पूर्णपणे वरून सुद्धा कव्हर आहे, खालून सुद्धा कव्हर आहे. कुठूनच ओपन अशी ती बोट नाहीये, फक्त वर एक खिडकी आहे, ती खिडकी सुद्धा उघडायला सांगितलेली नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि किती दिवस पाऊस पडलाय. प्रेज द लॉर्ड. पृथ्वी काय बनली माहिती, पृथ्वी पूर्ण एक महासागर बनली आहे. ओके, महासागर म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर पाणी आहे आणि त्याच्यावर हे तारू तरंगत. बरं, हे तारू तरंगतंय, पाऊस वरून पडतोय, कंटिन्युअस पडतोय, तारवाच्या आतमध्ये जात नाही. सो तारू काय बनलंय, एक बॉक्स, एक पेटाऱ्यासारखं बनलंय, जे वरून खालीपर्यंत पूर्णपणे बंद आहे. ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला ना आता तुम्हाला ऍक्च्युली मी इमेज पण नाही दाखवू शकत. आय वुड हॅव शेअर्ड विथ यू. मी ऍक्च्युली डाउनलोड केले असतं तर मी शेअर केलं असतं. तुम्हाला मी काय बोलते समजतंय? जे नोहाने तारू बनवलं होतं ते वरून खालपर्यंत पूर्ण बंद होतं. वर एक खिडकी होती, बंद होतं. दरवाजा परमेश्वराने बंद केला होता. याचा अर्थ एक बंदिस्त असं नाही का, एक बॉक्स तो होता ज्याच्या आतमध्ये सर्व प्राणी परमेश्वराने पाठवलेले, नोहा, त्याची पत्नी, त्याची 3 मुलं, 3 सुना, हे 8 लोक आणि सर्व प्राणी हे तारवामध्ये. प्रेज द लॉर्ड. ते बाहेर येऊ शकत नाही, बाहेर काय चाललंय त्याला माहित नाही. इट वॉज एनक्लोज्ड बॉक्स, पूर्णपणे बंद केलेला होता. आता मोशेची आई योखेबेद ज्यावेळेस ती एक पेटारा बनवते, कसं आहे ते कम्प्लिटली बंद आहे. तुम्ही वाचलंय निर्गम मध्ये, उघडा बायबल, निर्गम याचा 1 अध्याय काढा. ओके, त्याच्यामध्ये काय दिले पहा. निर्गम याचा 2 अध्याय. तेव्हा तिने काय केलं, लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बाळकास घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवले. सो तिने सुद्धा नाही का जे तयार केलं होतं ना, ते ओपन नव्हतं, एक बॉक्स होता. त्याला डांबर राळ चोपडली, त्याच्यामध्ये बालकाला ठेवलंय आणि तो बॉक्स तिने पाण्यामध्ये किंवा तो पेटारा तिने पाण्यामध्ये सोडलाय. सो तारूसाठी जो शब्द वापरलाय तेव्हा, ओके, TEVAH, तेव्हा या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? याचा अर्थ अ फ्लोटिंग बॉक्स किंवा एक पाण्यावर तरंगणारा एक पेटारा किंवा अशी वस्तू जी पूर्णपणे बंदिस्त आहे आणि ती पाण्यावर तरंगतीये. प्रेज द लॉर्ड. सो तारू पाण्यावर तरंगलं होतं. हा बॉक्स पाण्यावर, नील नदीच्या पाण्यावर तरंगतो आहे. तारवाच्या आतमध्ये नाही का 8 लोक सुरक्षित होते, त्यांचं जीव वाचलं होतं, पाण्याचा स्पर्श त्यांना झाला नाही. इथे या तारवाच्या किंवा या पेटाराच्या आतमध्ये बालक मोशे, हालेलुया, ते बाळ नाही का सुरक्षित आहे. ते पाण्यावर तरंगतंय, कुठे जातंय माहित नाही. तारवाला माहित नव्हतं, ते जात राहिलं, पाण्यात वाहत राहिलं. हे बाळ सुद्धा ह्या पाण्यामध्ये वाहत राहिलं, त्या बॉक्समध्ये, त्या पेटाऱ्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. नोहा हा ज्या वेळेस त्या तारवातून सगळीकडे पाणी सुकल्यानंतर बाहेर आला, त्यावेळेस एक नवीन एक करार स्थापित करण्यात आला. नवीन गोष्टी, मनुष्य जातीचा एक नवीन वेगळा इतिहास सुरू झाला.
मोशेच्या जन्मापासून सुद्धा नवीन गोष्टींची सुरुवात झाली. सो हे पाणी, मोशे, तारू ह्या गोष्टी काहीतरी दाखवतात की पुढे होणाऱ्या गोष्टींसाठी हे तारू बांधण्यात येते, जे तारू देवाची योजना सुरक्षित ठेवत आहे. प्रेज द लॉर्ड. सो तेव्हा हा शब्द वापरलाय ना, किंवा त्याचा अर्थ होतो अ फ्लोटिंग बॉक्स किंवा एक वाहणार एक तारू. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही स्त्री सुद्धा खूप हुशार होती. नोहापासून इन्स्पिरेशन घेतली असावी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने सांगितलं होतं ह्या पाण्यामध्ये जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी की कशा प्रकारे एक तारू बनवायचंय. ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतं, कारण सगळे प्राणी इतके दिवसाचं अन्न, पाणी, सामुग्री प्राण्यांचं, मनुष्यांचं सगळ्यांचं साठवायचं होतं. प्रेज द लॉर्ड. इकडे ह्या बाळासाठी तिने बनवलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुमची समस्या मोठी असू दे, छोटी असू दे, देर इज अ सोल्युशन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नेव्हर बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. मी तुम्हाला सांगते, माझ्या जीवनात अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात की मला असं वाटतं कॉन्फिडन्स कमी पडतोय, किंवा मला मला लिटरली ना एन्झायटी होते. कधी 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 नाही, बरेच वेळा होते की नवीन ठिकाणी जायचं, नवीन लोक आहे, वेगळ्या गोष्टी आहेत, मला माहित नाही, मला इकडचं कल्चर माहित नाही, त्या लोकांचे नाही का पद्धत माहित नाही, ट्रेडिशन माहित नाही. सो मला खूप टेन्शन येतं, कारण मी जास्त ठिकाणच्या लोकांचा मला असा विशेष अनुभव नाहीये. मला जे आहे ते आपले जे रुटीन आहे तेच. सो ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर मला खूप एन्झायटी होते, किंवा मला असं वाटतं अरे मला जमेल की नाही, किंवा लोकांसमोर मी कसं बोलू, काय करू. या गोष्टी माझ्यासोबत सुद्धा घडतात. पण परमेश्वर इतका महान आहे की ज्यावेळेस मुख उघडते त्यावेळेस परमेश्वर सगळं काही सांभाळून घेतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समस्येचं सोल्युशन देवाने दिला आहे. मी सांगते, बायबलचे या लोकांकडे पहा, यांच्याकडून शिका. मोशे इतका नम्र बनला, एक राजघराण्यात वाढलेला व्यक्ती ना. ते लोक एका नाही का एका इगो मध्ये वाढतात, एका अहंकारात वाढलेले असतात. ओके, की आम्ही राजघराण्याशी संबंधित आहोत, हे आहे ते आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या अहंकारामध्ये किंवा या प्रकारच्या ना ऑनर मध्ये वाढलेला मोशे एक मेंढपाळ बनलाय. तो इस्रायल लोकांची कुरकुर सहन करतोय. मोशेने देवाकडे तक्रार केली असं तुम्ही वाचलंय. मोशे नेहमी म्हणतो, प्रभू हे लोक असं म्हणतायत, आता मी काय करू, प्रभू आता ही समस्या आली, मी काय करू. तो चिडायचा, वैतागायचा. असं होतं की नाही, इतके वेळा ते कुरकुर करतात. प्रभू म्हणतो त्या खडकावर नाही का, खडकावर फक्त काय म्हणतात, कमांड कर, काठी उगारू नको, त्याला मारू नको. मोशे त्या रागामध्ये, त्या चिडचिडमध्ये 2 वेळा त्या खडकाला मारतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे इतका तो वैतागायचा, इतकं त्याचं सुद्धा नाही का पेशन्स संपायचे, त्याचा धीर सुद्धा नाही का निघून जायचा. पण तरीही तो लोकांसाठी मध्यस्थी करायचा. प्रेज द लॉर्ड. आधी परमेश्वराला म्हणाला मी येणारच नाही, दुसऱ्या कोणाला पाठव. नंतर अशा प्रकारे त्याने त्याची जबाबदारी पूर्ण केली की देव म्हणतोय मी त्याचा नाश करेल. मोशे म्हणतो नाही, त्यांचा नाश करायचा नाही, तू आमच्या सोबत पुढे येणार असेल तरच आम्ही येणार. हा जो मोशे, जो म्हणतो मी तर जड ओठांचा आहे, मला तर बोलता येत नाही, मी बेसुनत ओठांचा आहे, मी काय करणार, मी काय बोलणार. हा मोशे परमेश्वराला म्हणतो तू कोण आहे, मला तुला पाहायचंय, मला तू दाखव, तुझं दर्शन दे. पूर्ण बायबलमध्ये तुम्ही पहा, परमेश्वराने कधीच कोणाला असं डायरेक्ट दर्शन दिलं नाहीये, कधीच कोणासमोर डायरेक्ट आला नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, मोशेला परमेश्वराला पाहायचं होतं, परमेश्वराचं रूप, परमेश्वराचं तेज पाहायचं होतं. परमेश्वराने त्याची ती इच्छा पूर्ण केली. पण बायबल सांगतात त्याला पाहिल्याशिवाय कोणीच जिवंत राहू शकत नाही. सो परमेश्वर मोशेला प्रोटेक्ट करतो. तो म्हणतो तू समोरून मला पाहू शकत नाही, मी तुला त्या खडकाच्या मध्ये उभं करतो, एका कपारीमध्ये, असे समजा 2 खडक आहे त्याच्यामध्ये उभं करतो. माझं गौरव तुझ्या पुढून जाईल. हालेलुया. गॉड सेज माय ग्लोरी विल पास. माझं गौरव जाईल आणि मी पाठ मोरा तुला दिसेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का बरं नाही का, कॅन यू लिंक दिस इन्सिडेंट टू द न्यू टेस्टमेंट इन्सिडेंट. ज्या वेळेस बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतरण होतं, द माउंट ऑफ ट्रान्सफिगरेशन, त्या पर्वतावर येशू गेलाय पेत्र, योहान, याकोब या तिघांना घेऊन. आणि त्या पर्वतावर गेल्यावर नाही का हे लोक बघतात, त्यांना असं भोवळ आल्यासारखं होतं की कुठल्या जगात आलोय, काय आहे. सगळ्या आजूबाजूला गौरव आहे आणि त्या मेघामध्ये, त्या ग्लोरीमध्ये येशूशी संभाषण करायला कोण आलेले असतात, 2 सेंट्स, एक एलिया आणि एक मोशे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
परमेश्वर आपल्या इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. इनफॅक्ट त्याची जास्त इच्छा आहे की त्याने आपल्याला भेटावं, आपल्याला दर्शन द्यावं. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर देवाच्या राज्याचा भाग बनायचा आहे, लर्न टू सॅक्रिफाईस. लर्न टू सॅक्रिफाईस. तुमचे डिझायर्स, तुमचे इच्छा, तुमचा मीपणा, तुमचा अहंकार, तुमची भीती, तुमची लज्जा किंवा तुमच्या लाईक तुमचा विशेष कुठला स्वभाव असेल, ह्या गोष्टींचं नाही का बलिदान करा आणि नम्र बना. मोशे जो भाषणात आणि कृतीत पराक्रमी आहे, तो एवढा नम्र बनला की देवाला बोलायला लागला, रे ह्याच्यासारखा नम्र पृथ्वीवर कोणी नाही. मोशे परमेश्वराच्या सोबत नाही का मुखोन्मुख बोलायचा. देवाच्या बोटाने लिहिलेल्या आज्ञा. मोशे देवाच्या सानिध्यात गेलाय. बायबल काय सांगतं, परमेश्वर मोशेला म्हणतो, 2 दगडी पाट्या घेऊन ये, स्टोन टॅबलेट्स घेऊन ये, सिनाई पर्वत चढ. 40 रात्र 40 दिवस मोशे अन्न पाणी न घेता देवाच्या उपस्थितीत आहे. परमेश्वर मोशेला म्हणतो, लिही. तुम्हाला माहितीये, ज्याला तोरा म्हणतात, ओके, तोरा हे नाव ऐकलं असेल. तोरा म्हणजे बायबलची पहिली 5 पुस्तकं किंवा द बुक ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणतात. ओके, तोराचा अर्थ काय होतो, की जे सूचित करतात, सूचना देतात किंवा नाही का नॉलेज देतात, ते पुस्तक. बायबलचे पहिले 5 पुस्तकं, उत्पत्ती, निर्गम, गणना, अनुवाद आणि काय राहिलं, लेविय. ओके, उत्पत्ती, प्रेज द लॉर्ड, उत्पत्तीपासून अनुवाद पर्यंत ही बायबलची जी 5 पुस्तकं आहेत ना, उत्पत्ती, निर्गम, लेविय, गणना, अनुवाद, हे 5 पुस्तकं काय आहेत, उत्पत्तीमध्ये कसं घडलंय ते दिलंय, निर्गम मध्ये कसं परमेश्वराने बाहेर काढलं आणि नियमशास्त्र दिलं, आज्ञा दिल्या, लेविय मध्ये काय करायचं, गणनामध्ये कसं वागायचं, अनुवाद मध्ये श्राप आणि आशीर्वाद, या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे इन्स्ट्रक्शन्स आहे, हे मॅन्युअल आहे की तुम्ही काय करायचं काय नाही. ही 5 पुस्तकांना सगळ्या सूचना देतात, परमेश्वराच्या सगळ्या गोष्टी उघड करतात की आपण कसं केलं पाहिजे, नियमशास्त्राविषयी सांगतात. सर्व मनुष्याने फॉलो करायचे नाही का नियम, आज्ञा, आशीर्वाद, श्राप, सगळ्या गोष्टी शिकवतात. त्याला म्हणतात तोरा. तुम्हाला माहितीये, मोशे हा कधी जन्माला आलाय, अनेक वर्षांनंतर. सगळ्यात पहिला पुरुष होता आदाम. आदामने त्याचा इतिहास लिहून ठेवला नाही, हव्वेने तिची स्टोरी लिहिली नाही. आदामचा मुलगा जो आहे शेत, त्याने त्याच्या गोष्टी लिहिल्या नाही. अनेक वर्षानंतर जेव्हा आदामापासून 7वा पुरुष एनोक किंवा हनोक आला, देवासोबत चालला, 300 वर्षानंतर परमेश्वर जिवंतपणे त्याला घेऊन गेला. त्याच्यासारखा पुरुष आजपर्यंत झाला नाही. त्या हनोकने सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या नाहीत, नोहाने लिहून ठेवल्या नाहीत, अब्रामाने लिहिल्या नाही, इसकाने लिहिल्या नाहीत, याकोबाने लिहिल्या नाहीत, योसेफाने लिहिल्या नाहीत. हा जो मोशे आहे, जो बोलण्यात हुशार नाही म्हणतो, जो म्हणतो मी जड ओठांचा आहे, मला काही समजत नाही, ज्या वेळेस हा 40 दिवस आणि 40 रात्र 10 आज्ञा तर दगडी पाट्यांवर परमेश्वराच्या बोटाने लिहिल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये वचन आहे, बायबल सांगतं, निर्गम मध्ये दिले की फिंगर ऑफ गॉड. जर तुम्ही देवाचं नाही का बोट काय काय करू शकते तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल. आय थिंक निर्गम 31 मध्ये असावं, निर्गम 31, अनुवाद 9 याचं 10वं वचन काढा, तुम्हाला कळेल की तिकडे परमेश्वराने काय केलं माहिती का, स्वतः दगडी पाट्यांवर लिहिले. सो 10 कमांडमेंट, 10 आज्ञा तर परमेश्वराने लिहिले. मग परमेश्वर ज्यावेळेस मोशेला म्हणतो, बस मी सांगतो ते सगळं लिहून काढ, त्याने काय लिहिलं होतं, परमेश्वराने मोशेला उत्पत्ती पासूनच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या की पूर्वी काय झालं होतं, कशी आकाश पृथ्वी बनवली, कसे नाही का 6 दिवसात संपूर्ण सृष्टी बनली, कसा आदाम घडवला गेला, कशी ईव बनवली गेली, ती स्त्री कशी पापात पडली, सर्प कसा आला, कसं तिकडून बाहेर पडले, ह्या गोष्टी कोणी लिहिल्या नव्हत्या, परमेश्वराच्या सानिध्यात ह्या मोशेने लिहिलंय. त्याला बोलता येत नाही असं तुम्हाला वाटतं का? तो मोशे काय बोलण्यामध्ये हुशार नव्हता, खूप हुशार होता. मिसर देशामध्ये जे नॉलेज त्याने घेतलंय ना, त्याला लिहिणं, त्याला गोष्टी आत्मसात करणं, त्याचे इंटेलिजन्स, त्याची मेमरी, त्याचा IQ इतका चांगला होता की जे परमेश्वराने दाखवलं ना ते सगळं त्याने उतरवलं. प्रेज द लॉर्ड. अत्यंत विद्वान असा हा पुरुष होता आणि हा पुरुष एवढा नम्र होतो की साधारण सुद्धा इस्रायली पुरुष येतो आणि त्याला मारायला दगड उचलतो आणि म्हणतो तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे तसं झालं. नेहमी आवाज करणारी लोक नाही ना, ज्ञानामध्ये कमजोर असतात. हुशार लोकांना स्वतःचं सामर्थ्य, ताकद, पावर, हुशारी दाखवावी लागत नाही. जे आवाज कर, आपण म्हण आहे ना मराठीमध्ये, उथळ पाण्याला खळखळाट फार. जे पाणी जास्त खोल नाहीये ना, जे पाणी नाही का उथळ आहे, बरोबर आहे ना, तेच जास्त आवाज करतं. प्रेज द लॉर्ड. खोल पाण्याचा आवाज येत नाही.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हा मोशे असा होता, त्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर महान आहे आणि तोच ज्ञान देणारा, तोच आशीर्वाद देणारा परमेश्वर आपल्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड.